नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये मी प्रथमतः तुमचं स्वागत करते। आज आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत। आपला आणि इतिहासाचा संबंध शैक्षणिक दृष्टीने इयत्ता 4थी मध्ये आला। इयत्ता 4थी मध्ये आपण शिवाजी महाराजांचं बालपण अभ्यासलं। इयत्ता 5वी मध्ये आपण मानवाची उत्क्रांती कशी झाली ते अभ्यासलं। इयत्ता 6वी मध्ये प्राचीन कालखंडाचा इतिहास आपण अभ्यासला। तर इयत्ता 7वी मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना कशा पद्धतीने केली ते आपण पाहिलं। इयत्ता 8वी मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या नेत्यांनी प्रयत्न केले ते आपण पाहिलं आणि 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा इतिहास आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासला। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक बाबतीमध्ये कशा प्रकारे प्रगती केली ते आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलं। आता आपल्याला इयत्ता 10वीला उपयोजित इतिहास शिकायचा आहे। उपयोजित या शब्दाचा अर्थ उपयोग करणे असा होतो। भूतकाळातील घटनांचे जे ज्ञान आपल्याला उपलब्ध झालेले आहे त्याचा भविष्यात आणि वर्तमानात उपयोग करणे म्हणजे उपयोजित इतिहास होय। आपल्या पहिल्या पाठाचे नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। इतिहास लेखन म्हणजे इतिहास लिहिणे होय। इतिहास जर लिहून ठेवला नसता तर आज शिवाजी महाराज आपल्या पिढीपर्यंत, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहोचले असते, तसेच आपल्या पिढीने किंवा त्यांच्या पुढच्या पिढीने आपल्याला विसरून जावे असे आपल्याला वाटते का? नाही ना। म्हणून इतिहास खूप महत्त्वाचा आहे, परंतु हा अभ्यासत असताना चिकित्सकपणे डोळसपणे अभ्यासला गेला पाहिजे। इतिहास लेखनाला सुरुवातीला पाश्चिमात्य विचारवंतांनी केली। पाश्चिमात्य विचारवंत म्हणजे पश्चिमेकडील विचारवंत, भारताबाहेरील देशातील विचारवंत। तर आपण पाठाला सुरुवात करूया। यामध्ये आपल्याला 1.1 आहे इतिहास लेखनाची परंपरा, 1.2 आहे आधुनिक इतिहास लेखन, 1.3 अभ्यासायचे आपल्याला युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि 1.4 आहे महत्त्वाचे विचारवंत। तर आपण पाठाला सुरुवात करूया। गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो। ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजेच भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या क्रमशः लावणे, त्या क्रमवार लावणे, त्या समजावून घेणे या उद्दिष्टाने, या हेतूने इतिहासाचं लेखन, संशोधन आणि अभ्यास केला जातो। ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया म्हणजे इतिहास हा कधीही संपत नाही। काल झालेली घटना आज इतिहास जमा होत असते। म्हणजेच इतिहासामध्ये कधीही खंड पडत नाही। इतिहास ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। पुढे वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो। या पद्धतींच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते। पहा, विज्ञानामध्ये जसा आपण एखादा प्रयोग केला, प्रयोगशाळेमध्ये एखादा प्रयोग केल्यानंतर त्याचे निष्कर्ष आपण काढतो। तो प्रयोग एखादा नियम वापरून केलेला असतो। मग प्रायोगिक पद्धती आणि निरीक्षण पद्धती यांचा अवलंब तिथे केलेला असतो। त्या प्रयोगाचे निष्कर्ष काल, आज आणि उद्या नेहमी एकच येत असतात। परंतु इतिहासामध्ये तसं होत नाही। इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना या घडून गेलेल्या असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे उपलब्ध नसतो। म्हणजेच इतिहासातील घटना जेव्हा घडत असतात तेव्हा प्रत्यक्ष आपण त्यावेळी तिथे उपलब्ध नसतो। म्हणून विज्ञानामध्ये जसं आपण एकच एक नियम, निष्कर्ष सांगू शकतो तसं इतिहासामध्ये आपल्याला सांगता येत नाही। सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते। म्हणजेच आपल्याला जर इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे आता आपण कसं मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेमध्ये लिखाण करतो, तसं पूर्वीच्या काळी
पाली, अर्धमागधी, संस्कृत, मोडी लिपी अशा विविध भाषांमधून लेखन केलं जायचं. आता जर आपल्याला इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्या भाषेचा अभ्यासकच त्यासाठी आपल्याला हवा असतो. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजेच अक्षरांचं वळण कसं आहे, लेखकाची भाषाशैली कशी आहे, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ कसा आहे आणि कागदाचा प्रकार कोणता आहे, अधिकारदर्शक मुद्रा कोणत्या वापरलेल्या आहेत, यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहेत की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्या विषयातील तज्ज्ञ किंवा त्या विषयातील जाणकार हेच त्यासाठी उपलब्ध असावे लागतात. त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भांच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितींच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. दस्तऐवज म्हणजे कागदपत्रे होय. तौलनिक म्हणजे तुलना करणे. विश्वासार्हता म्हणजे खरं आहे की खोटं आहे ते तपासणे. अशा पद्धतीने इतिहासतज्ञ जे काही ऐतिहासिक साधने मिळतील, इतिहासाची साधने उपलब्ध होतील, वस्तू, वास्तू, अशा पद्धतीने त्यांचा संदर्भ तपासून पडताळणी करू शकतात.